हॅलो मीन राशी, कसे आहेत सगळे? मजेत ना? खुश राहा, आनंदी राहा. आज आपण बघणार आहोत जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर हे 3 महिने कसे जाणार आहेत. तर व्हिडिओला लाईक नक्की करा, कमेंट नक्की करा. ओके, अजून एक कार्ड काढते. ओके, जसं मी बघते ना, खूप दिवसांपासून ना ज्या गोष्टींची तुम्ही वाट पाहत होता त्या गोष्टीला आता या महिन्यात सुरुवात होऊ शकते. सुरुवातीला ती छोटी वाटेल, पण पुढे जाऊन तीच गोष्ट तुमच्या आयुष्यात मोठा बदल घडवू शकते. त्यामुळे आलेल्या संधीकडे दुर्लक्ष करू नका. त्यानंतर एक गोष्ट लक्षात येते की एकी गोष्टीवर म्हणजे एका गोष्टीवर किंवा अर्धवट माहितीवर विश्वास ठेवू नका. प्रत्येक गोष्टीमागे ना पूर्ण सत्य समजून घ्या, मगच निर्णय घ्या. कारण घाईत घेतलेला एक निर्णय ना पुढे जाऊन पश्चातापाचं कारण ठरू शकतं. समजतंय? सो महिन्याच्या शेवटी अडकलेल्या गोष्टींना गती मिळताना दिसते. काम, करिअर, पैसा, नातं किंवा आरोग्य, ज्या क्षेत्रात तुम्ही प्रयत्न करत असाल तिथे हळूहळू प्रगती दिसते. आत्मविश्वास वाढेल आणि आता गोष्टी माझ्या बाजूने फिरायला लागल्यात अशी भावना निर्माण होईल. काही ठिकाणी मूड स्विंग्स होण्याचे चान्सेस आहेत. तुमचे प्रवास दिसतो आहे. 4 व्हीलर, नवीन वस्तू घरात घेताना असं दिसत आहे. सो मस्त आहे जुलै महिना. सो आता आपण बघणार आहोत ऑगस्ट. तर व्हिडिओला लाईक नक्की करा. जसं मी बघत आहे, खूप दिवसांपासून ना मनात एकच आशा होती, आत्ता बदल होईल. सो नवस असो, प्रार्थना असो किंवा युनिवर्सकडे केलेली एक मनापासून इच्छा असो, मॅनिफेस्टिंग असो, कार्ड सांगतात की आता तो बदल सुरुवात होणार आहे. आणि महिन्याच्या मध्यभागी ना त्याचे रिझल्ट्स तुम्हाला हळूहळू अनुभवायला मिळणार आहेत. आणि बरेचसे ब्लॉकेजेस, नजर दोष निघून जाणार आहे, कमी होणार आहे. आणि तिसरा मुद्दा असा दिसतोय की महिन्याच्या शेवटी एकच गोष्ट लक्षात ठेवा, तुमचा सर्वात मोठा शत्रू परिस्थिती नाही तर ओव्हर थिंकिंग राहणार आहे. हे होईल का? माझ्याकडून जमेल का? पुन्हा काही बिघडलं तर? असे विचारच तुम्हाला तुमचे ब्लॉकेजेस निर्माण करणार आहेत. तर ट्रस्ट द युनिवर्स. तुम्ही ज्या शक्तीला मानता, स्वामी असतील, गणपती असेल, देव असेल, एनीवन. सो ओव्हरऑल काय, तर ऑगस्ट महिना तुम्हाला एकच गोष्ट सांगतोय, विश्वास सोडू नका. तुमच्या प्रार्थना ऐकल्या गेल्या आहेत. बदलण्याची सुरुवात झाली आहे. म्हणजेच ऑगस्ट महिन्यात बदल होणार आहे. आता फक्त ओव्हर थिंकिंग सोडून युनिवर्सवर विश्वास ठेवायचा आहे. तुम्ही ज्या गोष्टीला मानता, ज्या शक्तीला मानतात त्याच्यावर ट्रस्ट ठेवायचा आहे. कारण योग्य वेळी सगळ्या गोष्टी तुमच्या बाजूने घडताना दिसत आहेत. लक्षात ठेवा मीन राशी. सो ऑल द बेस्ट. आता आपण बघणार आहोत सप्टेंबर महिना. एस ऑफ कप, 10 ऑफ पेंटिकल्स आणि द सन कार्ड. वाव, व्हेरी नाईस. खूप छान सप्टेंबर महिन्यात कार्ड्स आले आहेत. खूप सुंदर कार्ड्स आले आहेत. पूर्ण जुलै ऑगस्टमध्ये सप्टेंबर महिना खूप सुंदर कार्ड्स आले आहेत. खूप वर्षानंतर ना एक सरळ आणि सुरळीत आयुष्य सुरू झालं आहे अशी भावना तुमच्या मनात निर्माण होईल. मनाचा ताण कमी होणार आहे. एक रिलॅक्स फील होऊ शकतं, म्हणजे रिलॅक्स फील होणार आहे. आणि हळूहळू सगळ्या गोष्टी योग्य दिशेने जात आहेत याची जाणीव तुम्हाला हळूहळू होऊ लागेल. मग ती आरोग्याची गोष्ट असो, करिअर असो, पैसा असो, नातं असो किंवा आयुष्यातील कोणतीही परिस्थिती असो ज्याची तुम्ही चिंता करत होता, तर त्या आता सुरळीत होणार आहेत. आणि महिन्याच्या मध्यभागी ना एक पॉझिटिव्ह एनर्जी अजून वाढताना दिसते आहे. ज्या गोष्टी नीट सुरू झाल्या आहेत ना त्या आणखी मजबूत होतील. आणि काही लोकांना स्वतःवर खर्च करतील, शॉपिंग करतील, छोटासा प्रवास असेल, कुटुंबासोबत वेळ घालवतील, न्यू एंट्री असेल तुमच्या लाईफमध्ये पार्टनरची, त्याच्याबरोबर तुम्ही डेट्स करतील. सो खूप छान. लाईफ इज गेटिंग बेटर अशी फिलिंग तुमच्या मनात येणार आहे. आणि महिन्याच्या शेवटी ना मनाला आनंद देणारी एखादी बातमी, इच्छा पूर्ण होणं किंवा भावनिक समाधान, हे महत्त्वाचं, भावनिक समाधान मिळणार आहे. खूप दिवसांनी मनापासून हसाल, आनंदी राहाल, आयुष्य खूप
पुन्हा एकदा एन्जॉय करायची सुरुवात होईल अशी भावना तुमच्या मनात येणार आहे. तर खूप खूप सुंदर असे कार्ड्स आले आहेत सप्टेंबर महिन्यात. ओव्हरऑल सप्टेंबर महिना मीन राशीसाठी आनंद, समाधान, स्थिरता आणि मनाची शांती घेऊन येणारा असणार आहे. खूप दिवसांनी तुम्ही मनापासून म्हणाल की हो, आता सरळ हळूहळू माझ्या बाजूने सगळ्या गोष्टी होत आहेत. सो खूप छान होता सप्टेंबर महिना राहणार आहे तुमच्यासाठी. सो गॉड ब्लेस यू. असेच खुश राहा, आनंदी राहा. व्हिडिओ शेअर करा, लाईक करा, कमेंट नक्की करा. थँक्यू मीन राशी. बाय बाय.